नमस्कार. शंखनाद न्यूज चॅनलच्या विशेष मुलाखत या कार्यक्रमात मी सुनील कुहीकर आपलं स्वागत करतो. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की गेल्या काही दिवसांपासून भारत आणि अमेरिका यांच्यातले संबंध, डॉलरची वाढती किंमत, डॉलरच्या तुलनेत रुपयाची घटत असलेली किंमत, अमेरिकेचं एकूण भारतासोबतचं वागणं, अशा वेगवेगळ्या विषयांवर आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा व्हायला लागली आहे. हे सगळे विषय नेमके काय आहेत हे सर्वसामान्य माणसाला समजेल अशा भाषेत समजून घेण्यासाठी म्हणून आज आपण एक तज्ज्ञ व्यक्ती आपल्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केली आहे. सुधाकर अत्रे. सुधाकर अत्रे हे बँकिंग आणि फायनान्स या विषयातले अभ्यासक आणि तज्ज्ञ आहेत. वेगवेगळ्या वर्तमानपत्रांमध्ये त्यांचे कॉलम्स फायनान्स या विषयावर प्रसिद्ध झाले आहेत. आज आपण त्यांच्याकडनं या सगळ्या विषयांबद्दल विस्तृतपणे जाणून घेऊया. सर, या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. आपण या चर्चेला सुरुवात करूया. सगळ्यात पहिला प्रश्न माझा हाच आहे की एकूण गेल्या काही दिवसांमध्ये अमेरिकेचं भारतासोबतचं एकूण वागणं, धोरण यात काही खरंच बदल झाले आहेत का? हे बघा, जागतिक स्तरावर सर्वात मोठे बदल जे सर्व देशांमध्ये होत आहेत त्याची एक मालिका जर आपण अभ्यास केली तर आपल्या लक्षात येईल की हे बदल खरंच तुम्ही जे म्हणताय ते बदल व्हायला लागले आहेत. साधारणतः जोपर्यंत चीन, रशिया या दोन देशांचा प्रभाव जागतिक स्तरावर खूप मोठ्या प्रमाणात होता, तेव्हा कुठल्याही देशाने स्वतःचे हित जोपासणे, ज्याला नॅशनलिस्ट किंवा राष्ट्रीयत्व असं म्हणत होतो, तर याला लगेच ती किनार येत होती हिटलरची. झालं काय की आता असं झालेलं आहे की प्रत्येक देश, मग तो साम्यवादी, तो कितीही कंठशोष करो की दुनिया के मजदूरो एक हो किंवा काही करो, तो प्रत्येक स्वतःचं हित जोपासायला लागलेला आहे. त्याला अमेरिका पहिलेपासून अपवाद नव्हती, आताही नाही आहे. बदल एक झाला की रशिया आणि चीन यामध्ये जे बदल झाले त्याला आपलं जनमानस समजण्यामध्ये आपण फार उशीर केला. डेंग झियाओपिंग, माओ त्से-तुंग मेल्यानंतर चायनाने जी फक्त चायनाचं भलं कसं होईल हे एवढाच विचार केला. आता त्या मालिकेमध्ये मध्यंतरीच्या काळामध्ये अमेरिकेमध्ये असा एक मतप्रवाह झाला की आपण काही जगाचे पोशिंदे नाही आहोत, आपल्याला आपलं हित जपायचं आहे. त्यामुळे तिथे सुद्धा एक असं मतप्रणाली डेव्हलप व्हायला लागली की पहिले अमेरिका फर्स्ट, किंवा आता जे वापरतात आहे मेक इंडिया, मेक अमेरिका ग्रेट अगेन, मागा, हे त्याचे सगळे फलित आहेत. बरं, पण एकूण पर्टिक्युलरली भारतासोबतचा जर विचार केला तर असं म्हटलं जात होतं की आपले पंतप्रधान त्यांच्या प्रचारासाठी मागच्या वेळेला गेलेले होते आणि एकूण ट्रम्प आणि मोदी यांच्या मैत्रीचा, संबंधांचा विचार करून आता एकूण समाज माध्यमांवर किंवा एक सर्वसामान्य जनता जी चर्चा करते भारतामध्ये, किंवा यावेळेला मोदींना शपथविधीला पण नाही बोलावलं, किंवा भारतातले जे लोक तिथे राहत आहेत अमेरिकेमध्ये त्यांना विमानातनं परत पाठवण्याचा मुद्दा असेल, किंवा पर्टिक्युलरली US एडवर आपण नंतर चर्चा करूच, तर तो निधी कपात करणे, त्याचा पण भारतावर एक अप्रत्यक्ष परिणाम होणे, या सगळ्या गोष्टींकडे जर बघितलं तर भारताबाबतीतले त्यांचं धोरण जे आहे ते कठोर झालंय असं म्हणायचं. त्यांचं धोरण एकंदरीत अमेरिका जी लार्जेसी, म्हणजे भी का शब्द वापरत नसतात आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये, ती सर्व विकसित देशांबद्दल वापरत असे, ती त्यांचा त्या धोरणात निश्चित बदल झालेला आहे आणि तो ट्रम्पच्या पहिल्याच राजवटीत आपल्याला दिसायला लागला होता. त्यांना त्याची पूर्ण अंमलबजावणी करायला दुसरी टर्म मिळाली नाही, ती मिळताच त्यांनी त्याची अंमलबजावणी सुरू केली. आता राहिला प्रश्न की मोदींचे त्यांचे संबंध, व्यक्तिगत संबंधांचा फायदा नक्कीच होतो, पण स्वतःची होम कॉन्स्टिट्युएन्सीचा सॅक्रिफाईस करून कुठलाही पॉलिटिशियन आपल्या व्यक्तिगत मित्राला मदत करत नाही. त्यांची जी होम कॉन्स्टिट्युएन्सी त्यांनी कल्टिवेट केली ती अशी केली की मागा, मेक अमेरिका ग्रेट अगेन,
त्यामुळे त्यासाठी जे जे आवश्यक आहे, म्हणजे मी अमेरिकेचा समर्थक नाही, आपण जसं म्हणतो मेक इंडिया ग्रेट अगेन किंवा विकसित भारत, मग त्यासाठी जे जे आवश्यक आहे ते आपल्याला करावं लागेल. ते करताना अमेरिका स्वतःचं हित जपताना मग एक सर्वसमावेशक त्यांनी धोरण असं घेतलं की आपल्यामुळे ज्या बाकीच्या कंट्रीजला आपण एक बेनिफिट्स देत होतो किंवा सवलती देत होतो त्या कमी केल्या पाहिजेत. आता मी तुमच्या USAIDच्या मुद्द्यावर यायला हरकत नाही मला वाटतं. पहिले तर USAID नेमकं काय आहे ते सांगा. युएसएड असं आहे की जेव्हा कोल्ड वॉर म्हणजे आपण शीत युद्ध ज्याला म्हणतो, रशिया आणि अमेरिकेमध्ये दुसऱ्या महायुद्धानंतर अघोषित न म्हणता घोषित शीत युद्ध सुरू होतं की जेव्हा वाटून घेतलं त्यांनी, कोरियाचे 2 भाग केले, व्हिएटनामचे 2 भाग केले आणि म्हणजे प्रत्यक्ष लढाई न करता सुद्धा ते एका दुसऱ्याच्या विरुद्ध कुरघोडी कशी करता येईल हे करायचे. जॉन एफ केनेडी जेव्हा राष्ट्रपती झाले तिथे 1961ला, तर 16 जून 1961ला त्यांनी एक विधेयक मांडलं अमेरिकेमध्ये, अमेरिकेच्या सिनेटमध्ये, आणि त्यात त्यांनी असं म्हटलं की आता आपल्याला प्रत्यक्ष युद्ध करायची गरज पडणार नाही कदाचित, कारण तेव्हा हे सगळं झालेलं होतं, अणुयुद्ध होईल किंवा काय होईल असा धोका. त्यापेक्षा आपल्याला लोकांची जी ओपिनियन आहे या अंडर डेव्हलप्ड कंट्रीजमध्ये, ही ओपिनियन आपल्या फेवरमध्ये कशी येईल यासाठी त्यांनी ते एक विधेयक मांडलं आणि त्याला नाव दिलं USAID. आता काय झालं की हे विधेयक मांडताना ज्याला म्हणतात अबोव द लॉ, म्हणजे त्याचं ऑडिट सिनेट करू शकणार नाही किंवा त्याला कोणी जबाबदार म्हणजे कोणाला त्याची जबाबदारी विचारणार नाही, आणि एक प्रचंड असं बजेट त्यांना देण्यात आलं आणि वेगवेगळ्या विकास योजना, जसं उदाहरण द्यायचं झालं तर त्याचा सगळ्यात मोठा फंड हा आफ्रिकेमध्ये HIV उन्मूलन या नावाने तो देण्यात आला. पण अमेरिकेमध्ये मग काही वर्षानंतर यावर टीका व्हायला लागली की हा फंड राजकीय समर्थन मिळविण्यासाठी वापरण्यात येतो. ही टीका झाल्यानंतर ट्रम्पचे जे समर्थक आहेत म्हणजे मस्क वगैरे लोक आहेत, मी थोडा शॉर्ट करतोय त्याला, या लोकांनी एक अभ्यास गट नेमला. त्यांचं असं म्हणणं होतं की ठीक आहे ना, राजकीय समर्थन मिळवण्यासाठी जो आपण ज्याला कॉस्ट बेनिफिट रेशिओ म्हणतो, जितक्या प्रमाणात पैसा खर्च करतो त्याचे आपल्याला रिटर्न्स काहीच मिळत नाही आहे, त्यापेक्षा आपण डायरेक्टच त्या देशांशी आपण ऑलरेडी रशिया जो आहे ते रशियन फेडरेशन संपलेलं आहे, आता रशिया कमजोर झालेला आहे, चीनशी आपले व्यापारिक संबंध आहे, मग याची गरज काय आहे. हा एक मतप्रवाह ट्रम्पचे जे सल्लागार होते त्यांच्यामध्ये हा वाढला आणि म्हणून ट्रम्पने इलेक्शनमध्ये जे सांगितलं की एकीकडे मी इकडे अमेरिकन लोकांकडनं टॅक्स वसूल करणार, त्यांच्याकडनं पैसे घेणार आणि ते कुठेतरी आफ्रिकेमध्ये देणार, ते कुठेतरी बांगलादेशमध्ये खर्च करणार, म्हणजे मी 2 नावं यासाठी घेतोय, त्यांच्या खूप मोठी यादी आहे की वेगवेगळ्या देशांमध्ये ते आपले सामाजिक प्रकल्प चालवतात, हेल्थचे चालवतात, कुठे सॅनिटेशन चालवतात, कुठे काय मोठे गोंडस नावं आहेत अगदी असे. आणि त्याच्यावर मग तिथे एक लॉबी पण तयार झाली की जी याची समर्थक होती, कारण त्या निमित्ताने अमेरिकन लोक तिथे जाऊन आपलं असाही आरोप केला जातो की बराचसा त्याच्यावर पोपचा प्रभाव येऊन ख्रिश्चन धर्मांतरणासाठी सुद्धा ते वापरलं जात होतं. हा आरोप आहे, हा कधी सबस्टॅन्शिएट झालेला नाही आहे. म्हणून मग ट्रम्पने आपल्या याच्यात घोषणा केली होती की पहिली एक्झिक्युटिव्ह ऑर्डर जी काढेल की USAID बंद, आणि त्यांनी तसं केलं. आता ते कोर्टात चॅलेंज झालं आहे, त्याच्यामुळे सध्या तात्पुरतं स्थगित आहे, काही प्रोजेक्ट्स बंद झाले आहेत, सर्वच बंद झालेले नाहीत. आता एक फक्त शेवटचं नंतर बोलतो, भारताला USAID जी आहे ती वाढत्या प्रमाणात नाही आलेली आहे. साधारणतः 91 नंतर USAIDचं प्रमाणात भारतात येण्याचं प्रमाण हे कमी कमी होत गेलेलं आहे, त्यामुळे याचा फारसा फटका भारताला बसणार नाही. एक साधारणतः एक छोट्या स्तरावर म्हणा किंवा मोठ्या स्तरावर ज्याच्याकडे पैसा आहे किंवा जो श्रीमंत आहे त्यांनी तो गरिबांना दान देणे किंवा त्याच्या उन्नतीसाठी त्या पैशाचा वापर करणे हा एक स्वाभाविक नैसर्गिक नियम आहे. त्या अर्थाने अमेरिकेच्या पैशांनी
जगभरामध्ये अनेक समाज उपयोगी असे प्रकल्प राबवले जात होते, तर त्याच्यावर किती परिणाम होईल? आणि तुम्ही म्हणता तसं भारतात कमी कमी जरी होत असेल तरी एक असा निष्कर्ष आहे की भारतात येणाऱ्या पैशाचा काही प्रमाणात दुरुपयोग होत होता, तर त्या अर्थाने तो कमी झाल्याचा भारताला काय परिणाम होईल? भारताला असा परिणाम होईल की आता बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ज्या कधी सिद्ध व्हायला फार कठीण जातात, पण ती एड, पहिली गोष्ट आपण हे समजून घेतली पाहिजे की आपण खरंच अविकसित राहिलो आहे का, की आपल्याला दुसऱ्या देशाकडनं मदत घ्यावी लागेल. पहिला मुद्दा हा समजावा लागेल. बरेचदा काय होतं की तुम्ही जेव्हा कोणाला पैसे देता, म्हणजे तुम्ही जसं व्यक्तिगत उदाहरण दिलं की श्रीमंत माणसाने गरीब माणसाची मदत करावी, तो एका मर्यादेपर्यंत तो घेईल आहे, पण ज्या दिवशी त्याचा स्वाभिमान जागृत होतो त्या दिवशी तो तुम्हाला म्हणतो की मला आता ही मदत नको, धन्यवाद, तुम्ही आतापर्यंत मदत केली ती ठीक आहे. आपण भारताला आता एका ॲस्पिरेशन कंट्री, म्हणजे आपण सुद्धा कमी नाही आहोत. आपण आज म्हणजे आज आपली, जेव्हा आपण आता दोघं बोलतोय तर $3.8 ट्रिलियन इकॉनॉमी आपली आहे आजच्या घटकेला. तर $3.8 ट्रिलियन इकॉनॉमीमध्ये आपल्याला युएसएड मिळून मिळून किती मिळणार आहे? ती आपण खर्च करू शकतो आणि आपण तर करून दाखवलेलं आहे. कोरोना काळामध्ये आपण जे वापरलं मॉडेल लोकांपर्यंत पोहोचण्याचं, त्याचं जगभरात कौतुक झालं आहे की इतक्या लोकांना आपण जिवंत ठेवू शकलो. अत्रे सर, एक विषय मधल्या काळामध्ये म्हणजे अलीकडच्या काळामध्ये चर्चेला आलेला आहे, तो म्हणजे टेरिफ हा शब्द. तो पुन्हा डायरेक्शन त्याची अमेरिकेच्याच दिशेने आहे. टेरिफ नेमकं काय आहे? टॅरिफ म्हणजे असं असतं की कुठलाही एक देश जेव्हा दुसऱ्या देशाला काही माल पाठवतो, म्हणजे आणि आपण उलटं उदाहरण घेऊया की आपण जेव्हा अमेरिकेला एखादी गोष्ट पाठवतो किंवा आपण अमेरिकेकडनं काही खरेदी करतो, तर त्यावर ते पोर्टवर आल्यानंतर जो आपण त्यावर जी ड्युटी लावतो, इम्पोर्ट ड्युटी, त्याला टॅरिफ म्हणतात. त्याच प्रकारे आपण जर काही एक्सपोर्ट करत असू आणि तो एक्सपोर्टसाठी जर आपण काही ड्युटी लावत असू, तर दोन्हीला एक सामूहिक शब्द टॅरिफ आहे. तर आता अमेरिकेने टेरिफचं जे धोरण आहे ते बदललं आहे, तर म्हणजे नेमकं काय केलं? काय झालं आहे की टॅरिफचा उपयोग हा प्रोटेक्शनिझमकडे व्हायला लागलेला आहे. म्हणजे आता आपलं उदाहरण घेऊया, आपला देश आहे, आपण समर्थन करू. समजा उद्या अमेरिकेकडून आपल्याकडे ॲग्रिकल्चर प्रोड्यूस, दूध यायला लागलं. येत होतं पूर्वी आपल्याकडे, तुम्हाला म्हणजे आपल्या म्हणजे माझ्या जनरेशनला माहिती आहे की दूध पावडर आपल्याकडनं तिकडनं यायचं, त्याच्यावर 0 टॅरिफ होतं, कारण आपल्या माल न्यूट्रिशन कंट्री होतं, आपल्याकडे दुधाचं प्रोडक्शन नव्हतं वगैरे सगळं काही होतं. आणि आज जर आपण तिकडनं दूध आपल्याकडे यायला लागलं तर आपल्याकडचा जो दुधाचं उत्पादन करणारा आहे त्याला ते परवडणार नाही, कारण तिकडचं चीप येईल. म्हणून आपण त्याच्यावरती 40% 50% असं एक लावतो, टॅरिफ लावतो, इम्पोर्ट ड्युटी लावतो आपण. दुसरा उद्योग आपल्याकडे, आपल्याबद्दल जो ट्रम्पचा राग आहे तो आपण पहिले समजून घेऊया.